पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलिसांनी जेवली परिसरात अवैध दारू विक्री व हातभट्टी दारू निर्मिती विरोधात विशेष मोहीम राबवत गुरुवारी सकाळी 2 ठिकाणी धडक कारवाई केली। या कारवाईत 2 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिल्या कारवाईत जेवली तांडा येथील गाण्यासिंग देवेसिंग साबळे वय वर्ष 48 याच्या ताब्यातून परवानगीशिवाय विक्रीसाठी ठेवलेली देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। पोलिसांनी टिनाच्या शेडची झडती घेतली असता मॅकडोवेल्स नंबर 1 च्या 6 बाटल्या व भिंगरी संत्रा देशी दारूच्या 10 बाटल्या असा एकूण 1660 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 ई अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय। दुसऱ्या कारवाईत जेवली येथील भुजंग रामा लावरे वय वर्ष 55 याच्या ताब्यातून 200 लिटर सडवा मोहा मासा व 40 लिटर गावठी हातभट्टी दारू असा सुमारे 14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी नमुने तपासणीसाठी राखून ठेवत उर्वरित सडवा मोहमाचं व दारू पंचांसमक्ष नष्ट केली। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 ई फ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, पोलीस जमादार संतोष चव्हाण, दत्ता कवडेकर, पोलीस अंमलदार प्रवीण जाधव, इम्रान शेख, महिला पोलीस अंमलदार अनुसया गेडाम तसेच इतर कर्मचाऱ्यांनी केली। अवैध दारू विक्री व हातभट्टी व्यवसायाविरोधात अशाच कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.